गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न करा, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुरू झालं. जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत असतील तोही कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्था आहे म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात. हे चित्र महाराष्ट्रासमोर नाही एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयचं जेव्हा मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला तर त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्याला पत्रकार मित्र येतात त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं म्हणून पत्रकारांचा राऊश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही. त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. आम्ही एकदा असं पाहिलं की पवार यांनी पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रीची ती पत्रकार परिषद होती तिथं धनंजय मुंडे बोलतात. धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं. मागे एकदा पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे वहिनींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते असं पाहायला मिळालं. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही, हे चूक आहे. पक्षातले नेते वहिनींना न बोलून देण्याचा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी मी मगाचपासून सांगितलं की एक कर्तबगार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि समग्र महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक तरचा आत्मविश्वास, धाडस बहिणींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. मी सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो. तटकरे साहेब, तुमचा पक्ष खरं राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे. काल सूरज चव्हाण हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. सुनील शेळके तुमच्या पक्षाचे आमदार त्यांनी तर स्पष्टपणे काँग्रेस नेत्यांना इशारा दिलेला आहे, मावळमधून जर तुम्हाला जायचं असेल, मुंबईतनं मावळला जायचं असेल, माफी मागा, नाहीतर पुढे जाऊन दिलं जाणार नाही, अशा पद्धतीपर्यंत. म्हणजे स्वाभाविक आहे ना, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्या बद्दलची अस्मिता, निष्ठा की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्याच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्या. दादांची प्रथम जयंती सुद्धा संपूर्ण राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करताय याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत राहू.